सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजेच काय आणि ते कसं मिळतं आणि ते केव्हा उपयोगात येतं याबद्दल मी आज माहिती देणार आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला समजा आणि त्याने मृत्यूपत्र विल केलेले नसेल तर त्याच्या जे बँकेमध्ये ठेवी असतात, शेअर्स असतात, विमा असतो, त्यात ती जी रक्कम असते विम्याची, नंतर कर्ज असतं व इतर ज्या काही चल मालमत्ता असतात त्या कायदेशीर त्या हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र म्हणजे त्यांचा मालमत्तेवर जो कायदेशीर हक्क सिद्ध होतो त्यासाठी एक सर्टिफिकेट लागत असतं। त्याला सक्सेशन सर्टिफिकेट असं म्हटलं जातं। हे प्रमाणपत्र संबंधित वारसाला मृत व्यक्तीचे देणे व सिक्युरिटी वसूल करण्याचा अधिकार देत असते। अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या आर्थिक मालमत्तेवर वारसांचा हक्क सिद्ध करण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटची आवश्यकता ही भासते। हे प्रमाणपत्र वारस कोण आहेत आणि त्यांना संबंधित आर्थिक मालमत्ता मिळविण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट करतं। कोणकोणत्या कायद्यानुसार सक्सेशन सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं तर इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या सेक्शन 370 ते 390 अंतर्गत सक्सेशन सर्टिफिकेटबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। सेक्शन 372 अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, सेक्शन 373 नुसार न्यायालयाकडून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया, सेक्शन 381 नुसार प्रमाणपत्राचा प्रभाव आणि सेक्शन 383 नुसार प्रमाणपत्र रद्द करण्याची कारणे असतात। मृत व्यक्तीच्या नावावर बँक खाते असल्यास, शेअर्स असल्यास, फिक्स डिपॉझिट तसंच FD असल्यास, म्युच्युअल फंड किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ठेवी असतात त्या, तसंच विम्याची रक्कम आणि इतर आर्थिक देणी इत्यादींसाठी सक्सेशन सर्टिफिकेट हे आवश्यक ठरू शकतं। म्हणून हे काढणं त्या लोकांसाठी, घरातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून मी आज हा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओ बनवण्याचं कारण देखील आहे की मला याच्यासाठी देखील बऱ्याच 2-4 लोकांनी असं फोन केला की सक्सेशन सर्टिफिकेट देखील का आवश्यक असतं, त्याची माहिती द्या मॅडम। कोण आता अर्ज यासाठी करू शकता आपण ते बघूयात। मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस अर्ज करू शकतात, जसे की पत्नी असेल, पती असेल, मुलगा, मुलगी, आई, वडील तसंच इतर कायदेशीर वारस। आता अर्ज कुठे करायचा तर मृत व्यक्ती राहत असलेल्या परिसराच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे जिल्हा न्यायालय असतं, डिस्ट्रिक्ट कोर्ट, तिथे अर्ज तुम्ही दाखल करू शकता। अर्जासाठी लागणारी कागदपत्रे कुठली असतात ते बघूयात। मृत्यू प्रमाणपत्र, डेथ सर्टिफिकेट म्हणजेच वारसांचे ओळखपत्र, तसंच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, वारसांची यादी, बँकेचे खाते किंवा आर्थिक मालमत्तेची माहिती आणि इतर कागदपत्रे म्हणजे जे आणखी आवश्यक आहेत ते। न्यायालयीन प्रक्रिया कशी असते? सर्वप्रथम न्यायालयात अर्ज दाखल केला जात असतो, त्यानंतर न्यायालय नोटीसही काढते। अनेक प्रकरणांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली जात असते, जेणेकरून कोणाला आक्षेप असल्यास तो मांडता येईल। म्हणजे ती सार्वजनिक नोटीस दिली आणि ती जर कोणी पाहिली, त्याला कोणी आक्षेप घ्यायचा असेल तर तो येऊन सांगू शकतो, म्हणून ही सार्वजनिक नोटीस देत असतात। जर कोणताही आक्षेप आला नाही तर न्यायालयाकडे पुरावे तपासून सक्सेशन सर्टिफिकेट हे जारी केलं जात असतं, म्हणजे ते तुम्हाला मिळतं। ही सर्व प्रोसिजर करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट हे मिळत असतं। ही कायदेशीर माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे। कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।